मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं सावीला कोंडून घेतलेलं असतं. ती खूप ओरडत असते, कुणीतरी दरवाजा उघडा, कुणीतरी मला बाहेर काढा इथून. पण तिथे कुणीच नसतं. ती वरून ओरडते, कुणीतरी मला काढा बाहेर घराच्या. याच्या खिडकीतून आवाज येत राहते, तर ते आवाज पण कुणाला ऐकू जात नाही. तर आता ते कुणीच तिथं नसतं. तर आता इकडं जो हे आहे अंगद, तो अंगद तिथे लपून बसलेला असतो. अंगद तिथून आता सगळं बघत असतो. आतमध्ये तो म्हणत असतो की बरं झालं या सावीला कोंडून घेतलं. आणि तो आता बाहेर तिला कोंडून तिकडे येऊन बसतो आणि म्हणतो की ही आतमध्ये आहे ना, तर बरं झालं, ही आतमध्येच राहिली पाहिजे. दामिनी मॅडमचा जोपर्यंत फोन येत नाही तोपर्यंत मीला इथून सोडवणार नाही, असं म्हणतात. तर आता इकडं अजित धैर्य आहे, तो धैर्य बसलेला असतो आणि धैर्य म्हणत असतो की सावी कुठं गेली असेल बरं. पण त्याच्या डोक्यामध्ये एकच असतं, सावीला जर काही झालं असेल नसेल ना, सावीचा त्याला ओरडायचा आवाज मनामध्ये घुमल्यासारखं होतो. तर तो सावीचा विचार सारखा माझ्या डोळ्यामध्ये काय येतोय ना काय माहिती, असं म्हणत असतो. तर आता इकडं लगेच जे दामिनी ते आहेत, दामिनी तिथे बसलेले असतात. त्याच्या इकडं जी दामिनीता नावंती असतात ते लगेच सावीला कॉल करतात आणि म्हणतात की सावीला फोन लागतच नाही. सावीचा जो अंगत आहे त्याच्याकडे सावीचा फोन असतो, तो लगेच सावीचा फोन बंद करून टाकतो. आणि आता तो म्हणतो, त्या म्हणतात की सावीचा फोन पण नाही लागत आहे, आता काय करायचं आपण, असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात की आता काहीच करू शकत नाही आपण, तिचा फोन तर डायरेक्ट बंद होतोय. तर आता इकडं दामिनी येते आणि म्हणते कुठे आहे तुमची ती जाऊबाई, आली नाही का अजून. तर आता ते म्हणते की नाही ना, सावी अजून आली नाही. तेवढ्यात त्या बायका येतात बाकीच्या सगळ्या. तर आता लगेच बाकीच्या बायका आल्यावरती ते म्हणतात बाकीच्या बायका आल्यात, आता काय करायचं, सावी तर नाही आहे इथे. तर आता त्यांना खूप टेन्शन येतं. ते म्हणतात की सावी नाही म्हटल्यावर आता आपण काय करणार आहोत. तर आता लगेच ते म्हणतात की आता, तर आता दामिनी म्हणते की सावी कुठे गेली ना काय माहिती. आता ते हळदी कुंकवाला त्या बायकांना बसवतात. ते म्हणतात की काय हो दामिनी मॅडम, तुम्ही जिच्यासाठी एवढं थाट घातला आहे ती सावी आहे तरी नेमकं कुठं. तर ते म्हणतात की काय माहिती, मीटिंगसाठी बाहेर गेली आहे. तेवढं तिकडं धैर्य म्हणतो की मला तिची एवढं का काळजी, तिला नाही आहे माझी काळजी. साधं मला पाणी सुद्धा ठेवत नाही प्यायला, मला ते पाणी पण नाही ठेवलं तिने प्यायला. आता मी बाहेर जाऊ पाणी आणायला, चला जातो, 7 वाजून गेले. ती पण आली असेल तिथे पूजेला, बघतो आली की नाही, असं म्हणतो आणि तो पण खाली यायला लागतो. ते दोघे आता तो एकटा खाली येतो. खाली आल्यावरती दामिनी त्या मेळ्यात खूप टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यात आता लगेच जो धैर्य आहे तो म्हणतो काय झालं आई. तर आता ती बाजूला घेते आणि म्हणते धैर्य अरे तुझी बायको कुठे गेली बघ ना. अरे कार्यक्रम सुरू करायचा होता हळदी कुंकवाचा, पण ती अजून इथे नाहीये, कुठे गेले तिलाच माहिती आहे. तर ते म्हणते की हो ना, कुठे गेले काय माहिती, आता काय करायचं आपण. तर ते म्हणतात की हो ना आता. तर तो 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 म्हणतो की थांबा काहीतरी करूयात आई आपण. तर ते म्हणते की थांब आपण फोन करायचा का, दामिनीला फोन आपण सावीला फोन करून बघूयात. फोन करता फोन पण लागत नाही तिचा. तर ते म्हणतात की फोन लागत नाही, आता काय करायचं आपण. तर ते म्हणतात की हो आता काय करणार आहोत आपण. तर ते म्हणतात की हो ना. तर आता लगेच धैर्य म्हणतो की नेमकं ही सावी कुठं गेली तुला माहिती काही. ती म्हणते की हो मीटिंगसाठी गेली आहे ती. अहो तुम्हाला माहिती का ती मीटिंग नाही का, ते पोरगं नव्हतं आलं काल आपल्या घरी, त्याच्या संग गेली आहे ती. अरे तिची म्हणे त्याच्यासोबत मीटिंग आहे, मी तिला म्हटलं होतं बाईक येणार लवकर आहे, पण तिने काय माझं ऐकलं नाही, असं म्हणते. आणि आता इकडं सावी खूप ओरडते, दरवाजा एवढं पण कुणी उघडत नाही. बघूया आता पुढील भागात काय घडतं, बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.